राजकारण गेलं खड्ड्यात, मला नको राजकारण, महायुती हे ते सगळं बाजूला ठेवा. माननीय मुख्यमंत्र्यांचा मला अद्याप फोन आलेला नाही. मला अपेक्षा होती की मी महायुतीतला एक घटक आहे, त्यांनी सुद्धा विचारपूस करणं. आमदार झाल्यानंतर मी एका मुलीचा बाप आहे अगोदर. आता तो कर्णबाळ्या तिथला इथं मुंबईतून इथे येतो, भावाभावात भांडणं लावतो. एक तर मी जिवंत राहीन महाराष्ट्रात, एक तर हे जिवंत राहतील. उपमुख्यमंत्री अजितदादांनी फोन केला, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन केला. सगळी कायदा सुव्यवस्था त्याने विस्कळीत केलेली अकोल्याची. आमच्या इथल्या ज्या काही पदाधिकाऱ्यांनी गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांचे माझे चांगले संबंध होते याच्यापूर्वी, पण हा आला आणि त्यांनी कलुषित करून टाकलं वातावरण. म्हणून येतोय म्हणजे उपकार करतोय का? त्याच्या मुसक्या आवळा पोलिसांनी का अभय दिलं, एलसीबींनी का सोडलं, आरजे हॉटेलला कोण्या पोलिसांची गळाभेट झाली. पोलीस काय काळा ना सीडीआर पोलिसांच्या अकोल्याच्या. दादा हे आंदोलन तुमचं कशासाठी चालू आहे? न्याय मागण्यासाठी. माझी मुलगी भारताचं संविधान न्याय भेटला पाहिजे. सर्व आरोपी अटक झाली पाहिजे. ती एक कोणी बाई आहे माझ्या गाडीला लाथा मारणारी, ती पण अटक झाली पाहिजे. ती काय तिथं तिथे ते महादेवाच्या मंदिरात पूजा करताना दिसली परवा. पोलीस पकडू नाही शकत? काय करतात पोलीस माझ्यासारख्याला अशा पद्धतीनं? सत्तेतला आमदार झाल्यानंतर मी एका मुलीचा बाप आहे अगोदर, कोणातरी आईचं लेकरू आहे मी, कोणातरी भावाचा भाऊ आहे एक. आम्ही वेडे नाही आहोत. आजपर्यंत मी सामूहिक आंदोलन केले, पण आज मी परिवारावर या पोलिसांनी वेळ आणलेली आंदोलन करायची. सातत्यानं पोलिसांवर आरोप करत आले. स्थानिक पोलीस शाखेचा तो पोलीस अधिकारी कोण आहे नेमकं, कोणावर तुम्ही सत्य त्याचा तपास पोलीस घेतील. मी माझं पत्र पोलिसांना दिलेलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेतून कोण कोण भेटलं, आरजे हॉटेलला कोणते पोलीस भेटले याच्या तळाशी गेलं पाहिजे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी फोन करून सुद्धा आरोपी अटक का नाही? म्हणजे तुम्ही आम्हाला एवढं कमजोर समजता का? आम्ही सत्तेचा दुरुपयोग नाही करत, पण ही मस्ती कसली? तो कर्णबाळ्या तिथं काय तोंड खुपसून बसला आणि तिथून धमक्या देतात त्याला जीवानं मारू हे करू. आता तो कर्णबाळ्या तिथला इथं मुंबईतून इथे येतो, भावाभावात भांडणं लावतो, अख्ख्या अकोला जिल्ह्याचं वातावरण दूषित करतो. पोलिसांना कळत नाही का? गळाभेट घेतली पोलिसांनी. आता पोलीस पण माझ्यावर राग ठेवतील ना की हा आपल्या विरुद्ध आंदोलन करतो, किसमे अटकवा मला भारतीय संविधानात न्याय मागण्याचा अधिकार दिला. ते मागण्यासाठी मी बसलो इथे. न्याय मागणं हे माझी आमदार नंतरची भूमिका, पण मी लोकशाहीमधला जगणारा घटक आहे. एका मुलीचा बाप आहे. जी मुलगी रोज सकाळी 5 वाजता उठून तिच्या शाळेला जाते, ती आज शाळेत का गेली नाही? कारण तिच्या अवतीभोवती जे दहशतीचं वातावरण आहे, हे वातावरण का तयार झालं? कारण पोलिसांनी हलगर्जीपणा केला याच्यामध्ये. म्हणजे उद्या आमचा जीव गेल्यावर तुम्ही आरोपीला अटक करणार का? एवढे आरोपी मोकाट कसे? बरं, आरोपीचा पत्ता आम्ही देतोय ना. तो आरोपी त्याच्या प्रेस कॉन्फरन्समधून, त्याच्या घरातून, त्याच्या पत्रकार परिषद घेतो. अमोल मिटकरीला महाराष्ट्रात राहू देणार नाही, पुण्यात पाय ठेवू देणार नाही, जीवानं मारून टाकू. तुमच्या बापाची राजवड आहे का? इथं संविधानाचं राज्य चालतं. यांच्या बापाचं राज्य नाही चालत. मी तुम्हाला आजही सांगतो, एक तर मी जिवंत राहीन महाराष्ट्रात, एक तर हे जिवंत राहतील. होऊनच जाऊ दे. हे सगळं जबाबदारी या पोलिसांनी घ्यावी. माणुसकी म्हणून माझा धर्म आहे तो. आणि तो मुलगा गेला, तुम्ही पूर्ण CCTV फुटेज बघा. त्या मुलांनी बिचारांनी कुठेही आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला नाही. याला चिथावणी दिली या कर्णबाळ्यानं की तुला चलावं लागेल. तो मागं उभा होता. त्यांच्या मृत्यूचं मला राजकारण करायचं नाही. माझ्या कुटुंबाप्रती, त्यांच्या कुटुंबाप्रती मी श्रद्धांजली वाहिलेली आहे. पण एक होमिओपॅथीच्या फायनल इयरचा विद्यार्थी अशा प्रकारे जातो, याचे तुम्ही राजकारण करता. सामान्य कार्यकर्ता गेला ना, माणूस म्हणून मी नक्कीच जाणार आणि त्यांच्या परिवाराला सुद्धा भेटणार. ते माझं कर्तव्य आहे. ते कोण्या पक्षाचं हे महत्त्वाचं नाही. एक कार्यकर्ता मेला आहे, ज्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही हल्ला करायला लावला. तुम्ही अख्खं CCTV बघा. कुंडी ज्याने फेकली तो कुठला गालट आज सकाळी पकडला पोलिसांनी. तो कालपर्यंत त्या आरजे हॉटेलला होता. ज्यांनी काय असते मग पोलीस अपयशी आहे ना. जर ते गुंडे सरेंडर होऊन राहिले तर पोलीस, त्यांना माहीत आहे की या 2 आरोपीचा MCR झाला. MCR त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने घेतला. ठातूरमातूर पोलीस कारवाई केली, त्याला कोर्टासमोर हजर केलं. आणि मग पोलीस काय म्हणतात, साहेब गुन्हेच असे आहेत की त्यांच्याकडे जर काही हत्यारं असते आणि तुमच्या छातीत त्यांनी चाकूबिकू मारले असते, तुमच्यावर ॲसिड फेकलं असतं, तर मग खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असता. हे पोलीस सांगतात. पोलिसांकडे सोयीचे उत्तर तयार आहेत. माझा प्रश्न असा आहे की पोलिसांना पाठबळ कोणाचं आहे? आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्या कर्णबाळ्याला पाठबळ कोणाचं आहे? मग जर यांचं पाठबळ नाही तर मोकाट सुटला कसा? आज कुछ भी हो जाए, मी भारतीय संविधानात शपथ घेऊन सांगतो. तसंही माझं वय 40 वर्ष झालं आहे. माझी मुलगी सक्षम झालेली आहे 8वी 10वीत. एक तो मैं मरूंगा या तो इन लेके डुबके मरूंगा. सरकार माझं आहे, मी सरकारमधला एक सामान्य सदस्य आहे ना. सरकार माझं आहे, सरकार माझं आहे, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण मग सरकारमधल्या 2 प्रमुख नेत्यांनी फोन केल्यावर पोलीस का सिरियस नाहीत? उपमुख्यमंत्री अजितदादांनी फोन केला, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन केला. आता काही मिनिटापूर्वी अंबादास दानवेंचा फोन SP-ना आला. का सिरियस नाही अकोला पोलीस? हे जाऊ द्या. अनेक संशयास्पद मृत्यू झाले ना अकोल्यामध्ये. खदानमध्ये एक संशयास्पद मृत्यू झाला. दयंडा पोलीस स्टेशनला संशयास्पद मृत्यू झाला. आरोपींचे संशयास्पद मृत्यू. प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे का कोणी?
हे सगळं काढलं ना, बात निघली तर दूर तक जाएंगी. माझ्या मुलीला आज संविधान घेऊन इथं बसावं लागलं. हे एका बापाचा अंतःकरण काय बोलते, एक बाप म्हणून मला प्रश्न विचारा. हे जाऊ द्या, महायुती, महासत्ता, सत्तेतला आमदार, चुल्यात गेलं राजकारण. एखाद्याच्या जीवावर जर कोणी उठला असेल, मी त्या कुटुंबातला एकमेव प्रमुख आहे. मी जर मेलो तर यांना काय भेटणार? एक पोरगा मेला, हे यांना संवेदना नाहीत कोणत्या. मी जर मेलो तर ह्या पोरीचं काय, हिचा काय दोष आहे सांगा ना. तर एक बाप म्हणून मी तेवढा खंबीर आहे. राजकारण गेलं खड्ड्यात, मला नको आहे राजकारण. महायुती बी हे ते सगळं बाजूला ठेवा. पण मी तुम्हाला एक सांगतो की आता मी पण रस्त्यावर उतरलो आहे. ते जेवढे नंगाट आहेत त्यापेक्षा जास्त नंगाट अमोल मिटकरी आहे, फक्त आणि फक्त माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीच्या भरोशावर. हे अकोला पोलिसांचं अपयश आहे. त्याचं कारण, अकोला पोलिसांना माझ्यासमोर मी ज्यावेळेस फोन केला होता, गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सक्त निर्देश दिले होते, आरोपीवर कठोर कारवाई करून आरोपी अंदर करा. वाटल्यास तुम्ही माझ्यानंतर SP साहेबांना विचारू शकता. त्याच्यानंतर स्वतः अजितदादांनी या सगळ्या घटनेची माहिती घेतली होती. माननीय मुख्यमंत्र्यांचा मला अद्याप फोन आलेला नाही. मला अपेक्षा होती की मी महायुतीतला एक घटक आहे, त्यांनीसुद्धा विचारपूस करणं मला म्हणजे मी हतबल म्हणून नाही म्हणत, पण राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी माझी विचारपूस करणं महत्त्वाचं होतं. कारण मुख्यमंत्री एकदा मुख्यमंत्री पदावर असले तर सामान्य जनता असो, सत्तेतला आमदार असो की विरोधी पक्षातला आमदार असो, अशा प्रकारचा भ्याड हल्ला करणारे नपुंसक गुंडे ज्यावेळेस लावारीस सुटतात त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सुद्धा चौकशी करायला पाहिजे होती. पण दुर्दैवानं अद्याप ती झाली नाही. हे सांगताना मी यत्किंचितही घाबरत नाही. हतबल होणाऱ्या बापापैकी नाही, शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारा मर्द मावळा आहे मी. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगणारा माणूस आहे. हतबल होणं नाही शिकवलं. अण्णाभाऊ साठेनं दुबळं जिनं सोडून स्वाभिमानाचं जिनं जगवणं शिकवलं. त्या अण्णाभाऊचा फोटो घेऊन बसलो आहे. त्यातला मी माणूस आहे, त्यातला कार्यकर्ता आहे. हतबल नाही. हतबल असतो तर मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना बोलावलं असतं, साहेब मला पोलीस सहकार्य करत नाही, तुम्ही पोलिसांना सांगा. पोलीस काय झोपलेत का? आज माझ्यावर ही वेळ आली महायुतीच्या सरकारमध्ये. याचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांनी घ्यावं, गृहमंत्र्यांनी पण घ्यावं.